रिक्षावाल्यांचा नाद करायचा नाही। बीएमसीला धडा शिकवण्यासाठी लावला असा बॅनर की लोक म्हणतायत आता रस्ते दुरुस्त करावेच लागतील, नाहीतर हे उत्तर पाहून बीएमसीला सुद्धा आपला विचार करावा लागेल। तर नक्की काय घडलंय, रिक्षावाल्याने काय कमाल केली हे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर मुंबईमधील खराब रस्त्यांचं दर्शन घडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये गाडीच्या वजनानं खड्डा पडल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। अर्थात यावर लोकांनी प्रचंड टीका सुद्धा केली। काही लोकांनी या प्रश्नाविरोधात अपशब्द देखील काढले, पण या शब्दाच्या समस्येवरून प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी एका रिक्षावाल्यानं भन्नाट कल्पना शोधून काढले। त्यानं आपल्या रिक्षावर एक फलक लावला आहे आणि या फलकावर मजेशीर कोड लिहिलं आहे। या कोड्याच्या माध्यमातून त्याने महानगरपालिकेला उपरोक्त टोले मारले आहेत। हा फलक वाचून तरी प्रशासन खडबडीत जागा होईल आणि मुंबईतील रस्ते दुरुस्त करेल अशी अपेक्षा आता नेटकरी करत आहेत। हा व्हिडिओ सुदर्शन डॅम 12 इंस्टाग्राम या अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता। तर या रिक्षावर एक फलक लावला आहे, या फलकावर कोडा लिहिला आहे आणि या कोड्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे, सांगा पाहू पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता आहे। ऑप्शनमध्ये लिहिलंय मीठ, 2 नंबर लिहिलंय साखर आणि 3 नंबरला लिहिलंय महानगरपालिकेचे डांबर। या रिक्षाच्या नंबर प्लेटवर मुंबईतील बोरवली दहिसर भागातील असल्याचं म्हटलं जात आहे आणि या भागात खरंच रस्त्यांची अवस्था फार खराब आहे। नुकतंच गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही ठिकाणी रस्ते दुरुस्त करण्यात आले, पण त्या रस्त्यावरील खडी आणि डांबर हातात हळूहळू विळख होण्याच्या मार्गावर आहे। म्हणजेच पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा रस्त्यांमध्ये खड्डे पडून परिस्थिती खड्डेमय निर्माण होईल। तर या खड्ड्यालाच वैतागून रिक्षावाल्याने ही शक्कल लढवली। आता तरी महानगरपालिकेला अक्कल येते का असा प्रश्न युजर विचारत आहेत। तर या संपूर्ण रिक्षावाल्याच्या या कर्तुतीवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।